आज आपण काय करणार आहे, नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहे. टॉपिक आहे जॉईंट स्टॉक कंपनी. हा काय सेकंड टॉपिक आहे. जॉईंट स्टॉक कंपनी म्हणजे काय, किंवा बिझनेस जे आहेत ते इव्हॉल्व कसे झाले आपल्या, किंवा बिझनेस कसे डेव्हलप होत गेले, की कुठल्या प्रकारच्या बिझनेसला काय म्हणतात, इव्हॉल्युशन ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन, हा पॉईंट आपल्याला ह्या टॉपिकमध्ये शिकायचा आहे. की बाबा एकमेकांना, की बाबा कोणाची लायबिलिटी किती, कोणाची रिस्क किती, कोणाचे फायदे काय, कोणाचे तोटे काय, कुठल्या कुठल्या बिझनेस ऑर्गनायझेशन आपण कुठले कुठले व्यवसाय करू शकतो, किंवा कुठल्या गोष्टीला किती रिस्क आहे, कुठल्या ह्याच्यात किती कॅपिटल लागतंय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं बघायच्या आहेत. तर जे काही आत्ताचं आपल्याला ह्या टॉपिकमध्ये शिकायचं आहे, जो काही हा जो टॉपिक आहे, ह्या टॉपिकमध्ये आपल्याला काय करायचं आहे, जे काही गोष्टी होणार आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत, की बाबा जॉईंट स्टॉक कंपनी म्हणजे काय, किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे काय, लिमिटेड लायबिलिटी म्हणजे काय, किंवा जॉईंट हिंदू फॅमिली म्हणजे काय, हे सगळे आपल्याला ह्या टॉपिकमध्ये बघायचं आहे. तर तसंच आपल्याला काय आहे, की बाबा जॉईंट स्टॉक कंपनी म्हणजे काय, त्याचे डेफिनेशन, त्याचे मीनिंग, आणि त्याचे टाइप्स ऑफ कंपनी, म्हणजे जॉईंट स्टॉक कंपनीचे कुठले कुठले प्रकार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या ह्या टॉपिकमध्ये बघायच्या आहेत. तसंच जे काही तुम्हाला डिफरन्सेस आहेत, की कुठले डिफरन्सेस आहेत, की बाबा सोल प्रोप्रायटरी वर्सेस जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस, किंवा पार्टनरशिप वर्सेस पार्टनरशिप, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्याच्यात बघायच्या. ह्या टॉपिकमध्ये एवढ्या गोष्टी आपल्याला कव्हर करायच्या आहेत. तर आपण काय करणार आहे आता ह्या लेक्चरमध्ये, जे काही आपलं ज्या डेफिनेशन होत्या किंवा जे मीनिंग होतं, हे सगळं आपण जॉईंट स्टॉक कंपनी संदर्भात बघणार आहे. जॉईंट स्टॉक कंपनी म्हणजे बेसिकली जर तुम्हाला सांगायचं गेलं, तर तुम्ही जे म्हणता की ह्याची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, किंवा तुम्ही कधी नाव ऐकलं असेल की हा डायरेक्टर आहे, त्या कंपनीतला हा डायरेक्टर आहे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. रिलायन्स सारखी मोठी कंपनी, धीरूभाई अंबानी, तुम्ही ही नावं ऐकली असतात की धीरूभाई अंबानी हे रिलायन्सचे फाउंडर होते, किंवा अनिल अंबानी, मुकेश अंबानी, हे काय डायरेक्टर्स आहेत, त्यांच्या कंपन्या आहेत. ह्या कंपन्यांना लिगल लँग्वेजमध्ये जॉईंट स्टॉक कंपनी असं म्हणतात, की ज्या ॲज मोठमोठ्या कंपन्या ज्या असतात त्यांना आपण काय म्हणतो, जॉईंट स्टॉक कंपनी म्हणतो. पण ही जॉईंट स्टॉक कंपनी कशी अस्तित्वात आली, तर त्याच्या आधी बऱ्याच प्रकारचे बिझनेस ऑर्गनायझेशन्स आपल्या जगात किंवा भारतात म्हणा कुठेही अवेलेबल आहेत. तर त्यांचे जे प्रकार आहेत, तर त्यानुसार काय होणार आहे, तुम्ही जे काही करणार आहात त्यानुसार तुमच्या ज्या काही कुठले कुठले बिझनेस फॉर्म येत गेले, की बिझनेस वाढवण्यासाठी लोकांनी कुठले कुठले प्रकार वापरले, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या टॉपिकमध्ये शिकायचं आहे. तर आपण काय करू आता, जॉईंट स्टॉक कंपनी ह्या टॉपिकला काय करू, सुरुवात करू. पहिला पॉईंट आहे तो म्हणजे इंट्रोडक्शन, की बाबा जॉईंट स्टॉक कंपनी कशी आली किंवा त्यामागचं लॉजिक काय. तर ह्याचं पहिलं उदाहरण म्हणजे, एकच मिनिट, ह्याचं पहिलं उदाहरण म्हणजे काय, आपलं इंडस्ट्रियल रिव्होल्युशन. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की तुम्ही इतिहासात पण 10वी पर्यंत कधीतरी शिकला असाल, की काय झालं, 1700 औद्योगिक क्रांती, बरोबर. औद्योगिक क्रांती कधी झाली, 1760ला इंग्लंडमध्ये काय झालं, औद्योगिक क्रांती झाली. इंडस्ट्रियल रिव्होल्युशन टूक प्लेस इन इंग्लंड in 1760. Before Industrial Revolution, production was done manually using local resource. Limited capital was needed and often production was done at home. म्हणजे काय, जेव्हा इंडस्ट्रियल रिव्होल्युशन व्हायचं होतं त्या काळात काय झालं, तुमचं इंडस्ट्रियल रिव्होल्युशन व्हायच्या आधी आपल्याकडे काय होतं, मॅन्युअली लोक वर्क करत होते. लोक कसं काम करत होते, मॅन्युअली वर्क करत होते. विथ लोकल रिसोर्स, म्हणजे तुमचा जो बिझनेस होता तो एका शहरापुरता किंवा लोकल एरियातच फक्त होता. तसंच कॅपिटल पण काय होतं, लिमिटेड होतं. जेव्हा बिझनेस करायचं तेव्हा तुम्हाला जे काही स्वतः कॅपिटल आणायचं होतं ते कॅपिटल लिमिटेड होतं. त्यामुळे त्यांचं जे काही प्रोडक्शन होतं,
की जे काय प्रोडक्शन आहे, प्रोडक्शन वॉज डन ॲट होम. प्रोडक्शन काय होतं, घरच्या घरी बनवायचे. म्हणजे हे कधीच आहे, 1760च्या पूर्वीचं, जेव्हा इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन यायचं होतं तेव्हा. इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन ब्रॉट अबाउट रॅडिकल चेंजेस इन द फील्ड ऑफ इंडस्ट्री अँड कॉमर्स. जेव्हा 1760चं इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन आलं, त्यानंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या. तुमच्याकडे सगळीकडे मशिनरीज यूज व्हायला लागल्या. तुम्हाला कोलपासनं एनर्जी जनरेशन आलं. तसंच तुमचे इंजिन जे होते, जहाजांची क्वालिटी सुधारली. वाफेवर चालणारी जहाजं आली. त्यामुळे तुमचा जो काही बिझनेस करायचा स्केल होतं, हे स्केल काय झालं, एक्सपांड झालं. बरोबर. तसंच प्रोडक्शन वॉज नाऊ ऑन लार्ज स्केल विथ द हेल्प ऑफ मशीन. बघा इथं काय दिलं, आधीचं प्रोडक्शन आपलं काय होतं, प्रोडक्शन डन ॲट होम. तर जेव्हा तुमचं रिव्होल्यूशन झालं, त्यानंतर तुम्ही काय केलं, प्रोडक्शन वॉज नाऊ अ लार्ज स्केल विथ द हेल्प ऑफ मशीन्स. बरोबर. तुमचं प्रोडक्शन काय झालं, वाढलं. जेवढं तुमचं प्रोडक्शन वाढलं, तुम्ही बिझनेसला जास्त ठिकाणी तुम्ही अप्रोच करू शकला. म्हणजे तुमचं ऑटोमॅटिकली प्रॉफिट वाढलेला होता. इन अँटिसिपेशन ऑफ डिमांड. कसं वाढलं, तुमच्या प्रोडक्टची डिमांड आहे, डिमांड तुमची जास्त होती, त्यामुळे तुम्ही काय केलं, जे काही मशीन आहे किंवा ज्या गोष्टी केल्या त्या सगळ्या काय झाल्यात, वाढलेल्या आहेत. लोकल मार्केट टर्न इनटू रिजनल, नॅशनल अँड इंटरनॅशनल मार्केट. म्हणजे काय, जे तुम्ही लोकल मार्केटला वस्तू विकत होत्या, त्या तुम्ही कशा विकायला लागल्या, तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कशा, रिजनल म्हणजे काय बाबा, समजा आधी एका गावात दुकान होतं, पण प्रोडक्शन वाढल्यामुळे तुम्ही तालुका लेवलला किंवा पूर्ण डिस्ट्रिक्टमध्ये, नंतर काय नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला तुम्ही मार्केट ट्रेड करू लागला. आता 1760चं जर उदाहरण घेतलं, तर भारतातलं सगळ्यात मोठं उदाहरण आहे की आपण रॉ मटेरियल इंग्लंडला पाठवत होतो. बरोबर. रॉ मटेरियल काय करायचो आपण, इंग्लंडला पाठवत होतो. मग इंग्लंड ते जेव्हा मॅन्युफॅक्चर करून, म्हणजे समजा आपण इथनं कापूस पाठवला, तर ते त्याचं कापड बनवून कुठं विकत होते, इंडियातच विकत होते. म्हणजे दोन देशात हा ट्रेड झाला. त्याला आपण काय म्हणतो, इंटरनॅशनल ट्रेड असं म्हणतो. त्यांनी इंटरनॅशनल मार्केटमध्ये काय झालं, बिझनेस वाढत गेले. आणि त्याच्यातनंच उदय झाला ईस्ट इंडिया कंपनी. बरोबर. सगळ्यात मोठं काय झालंय, तेव्हा उदय कुठनं झालता, ईस्ट इंडिया कंपनी. ती एक काय होती, जॉईंट स्टॉक कंपनी होती. ईस्ट इंडिया कंपनी काय होती, जॉईंट स्टॉक कंपनी होती. रिव्होल्यूशन इन ट्रान्सपोर्ट अँड अदर कमर्शियल ॲक्टिव्हिटी वेअर मेजर अफेक्ट ऑफ इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन. सगळ्यात मोठा अफेक्ट काय झालं, सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी दोन घडल्या. ट्रान्सपोर्ट अँड अदर कमर्शियल ॲक्टिव्हिटीज त्यामुळं वाढल्या. जे काही कमर्शियल ॲक्टिव्हिटी, ट्रान्सपोर्ट इझी झाल्यामुळं गाडी आले. म्हणजे आधी बैलगाडी, घोडागाडीतनं तुम्ही सामान ट्रान्सपोर्ट करायचं, त्याच्याऐवजी तुमच्याकडे रेल्वेज आल्या. त्यामुळं तुम्ही जास्त ट्रान्सपोर्ट जास्त कॅपॅसिटीमध्ये करू शकला. ट्रान्सपोर्ट म्हणजे जो तुमचा टाईम कन्झ्युमिंग होता तो कमी झाला. त्यामुळे जे काही इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन ट्रान्सपोर्टमुळे झालं, त्यामुळं बिझनेसमध्ये ड्रास्टिक चेंज झाले. टू मीट द न्यू चॅलेंजेस ऑफ बिझनेस, जॉईंट स्टॉक कंपनी फ्रॉम अ बिझनेस ऑर्गनायझेशन इव्हॉल्व. त्यामुळं काय झालं, जे काही नवीन चॅलेंजेस आहेत त्याला फाईट करण्यासाठी किंवा त्याच्या जे काही मार्केटचा ट्रेंड आहे त्याच्याबरोबर अचीव करण्यासाठी काय झालं, जॉईंट स्टॉक कंपनी तिथं एक्झिक्यूट झाली होती. बरोबर. नंतरचा पॉईंट काय, इव्हॅल्युएशन ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. बरोबर. इव्हॅल्युएशन ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन, की बाबा ज्या काही बिझनेस ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांचं इव्होल्युशन कसं झालं, किंवा त्या कशा मोठ्या होत गेल्या, किंवा कुणी बिझनेस कसा केला, ह्याचे जे काही इव्होल्युशन आहे त्याचं आपल्याला काय करायचं आहे, आता इथं स्टडी करायचं आहे. इन व्ह्यू ऑफ अबाव गिवन development, the sole trading concern, joint Hindu family business and partnership firm proved inadequate to face the challenges posed by the changing needs of commerce and industry. Thus, new form of business organization, namely the joint stock company, emerged. म्हणजे काय, आधीचे जे काही बिझनेस होते त्यात एक सिंगल माणूस करायचा, किंवा जॉईंट हिंदू फॅमिलीचे बिझनेस होते, किंवा पार्टनरशिप फर्म होते, किंवा लिमिटेड लायबिलिटी नाही, लिमिटेड लायबिलिटी नंतर आली, किंवा कोऑपरेटिव्ह आणि जॉईंट स्टॉक कंपनी. हे जे काही बिझनेस ऑर्गनायझेशन्स आहेत ह्या ऑर्गनायझेशन एकमेकांना चेंज होत गेल्या. आणि ॲट द एंड जे काही मार्केटचे चेंजेस आहेत किंवा चॅलेंजेस आहेत ते ॲडॉप्ट करण्यासाठी सगळ्यात जास्त फायदा कोणाचा झाला, तर जॉईंट स्टॉक कंपनीचा फायदा झाला. की त्याच्यात जी काही लॅबिलिटी, बिझनेसची लॅबिलिटी जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये ती खूप कमी आहे. त्यामुळं लोकांनी भरपूर प्रमाणात जॉईंट स्टॉक कंपनीला प्रेफरन्स दिलेले. आता इथं तुम्हाला दिसेल की काय दिले त्यांनी, फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. आता जर एखादी बिझनेस ऑर्गनायझेशन असेल तर त्याचे किती प्रकार पडतात, तर इथं आपल्याला
6 प्रकार पडतात. एक म्हणजे सोल ट्रेडिंग कन्सर्न. सोल ट्रेडिंग कन्सर्न म्हणजे काय, की एक सोल प्रोप्रायटर असतो, आपला किराणा मालवाल्याचं साधं सिंपल दुकान, बरोबर. नंतर जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस. जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस म्हणजे काय, की ज्यांच्या फक्त घरातलेच लोक तो बिझनेस करत असतात. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर चंदू काका सराफाचं आपण बघू शकतो. आधी चंदू काका सराफाचं काय होतं, जॉईंट हिंदू फॅमिली म्हणजे एक भाऊ हडपसरमध्ये बसायचा, एक भाऊ त्यांचा बारामतीत बसायचा, एक भाऊ त्यांचा कराडला बसायचा. पण फॅमिली त्यांची जॉईंट होती आणि फॅमिली बिझनेस होता. हा जो काही फॅमिली बिझनेस आहे, हा त्यांनी फॅमिली बिझनेस नंतर काय केला, हा जो बिझनेस आहे त्यांनी कशात केला, जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये त्यांनी नंतर कन्वर्ट केला. कुणी, चंदू काकांनी. आणि आता त्यांची काय, चंदू काका सराफ प्रायव्हेट लिमिटेड. चंदू काका सराफ प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे काय, त्यांनी जॉईंट स्टॉकमध्ये हा बिझनेस काय केला, त्यांनी कन्वर्ट केला. म्हणजे पहिली गोष्ट काय आहे, जॉईंट स्टॉक फॅमिलीतला बिझनेस त्यांनी आता काय केला, कंपनीत कन्वर्ट केला. का, तर कंपनीचे बेनिफिट्स चांगले. म्हणजे जॉईंट स्टॉकमध्ये काय असतं, की एखादी फॅमिली सगळा बिझनेस त्यांच्या फॅमिलीमधलीच माणसं मिळून करत असतात. त्याला आपण काय म्हणतो, जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस. पार्टनरशिप फर्म. पार्टनरशिप फर्म म्हणजे दोन वेगवेगळे मित्र किंवा मैत्रिणी एकत्र येऊन तुम्ही एखादी बिझनेस चालू केला, तर त्याला काय म्हणतो आपण, पार्टनरशिप फर्म असं म्हणतो. दोन मित्र म्हणजे कोण, दोन मित्र असतील, चार मित्र असतील, असे मिनिमम दोन रिक्वायर्ड लागतात. पार्टनरशिपला काय, दोन जणांची पार्टनरशिप असते आणि तुम्ही तुमचा जो काही प्रॉफिट आहे तो विड्रॉ करून घेऊ शकता. लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. पुढचा पॉईंट काय, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. हा जो काही पॉईंट आहे, ह्या पार्टनरशिपमध्ये काय, जी काही लायबिलिटी आहे, लायबिलिटी फक्त काय, लिमिटेड लायबिलिटी. बाकी सगळं जे काही पार्टनरशिपचा प्रकार आहे त्याच प्रकारातला हा थोडा ॲडव्हान्स प्रकार आहे. हा लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप हे कोणाचं कॉम्बिनेशन आहे, हे पार्टनरशिप आणि जॉईंट स्टॉक कंपनी ह्यांचे जे काही बेस्ट पॉईंट आहेत, ह्या दोन्हीचे जे काही बेस्ट पॉईंट आहेत त्यांचं कॉम्बिनेशन करून ते पॉईंट काय होतं, तिथं डिफाईन होत असतात. नंतर काय तुमचं, कोऑपरेटिव्ह सोसायटी. कोऑपरेटिव्ह सोसायटी तुम्ही बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल, की कोऑपरेटिव्ह सोसायटी तुम्हाला काय करते, लोन देते. शेतकऱ्यांचे कोऑपरेटिव्ह सोसायटी असतात, दूध संघाच्या कोऑपरेटिव्ह सोसायटी, त्यांचे काय, पैसे देणं घेणं, लोकांना बिझनेस करायला मदत करणं, बरोबर. आता कोऑपरेटिव्ह सोसायटीचं सगळ्यात भारी उदाहरण म्हणजे बारामती मेडिकलचं, आपलं चौकातलं. ते पण काय आहे, ते मेडिकल चालवतात, बरोबर. बारामती मेडिकल संघ, त्याचं पण काय, ते संघाचं काम काय, की तुमची कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि ती कोऑपरेटिव्ह सोसायटी काय करत असते, बिझनेस करत असते. नंतर हे झाले वरच्या वर, की टाईप्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन किंवा फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. हे जे काही पॉईंट आहे, हे पॉईंट आपण आता बघितलेले आहे. तर आता जो काही एक एक पॉईंट आहे, कोणाचे फायदे काय, फीचर्स काय, किंवा ते त्याची जी बिझनेस एंटिटी जी आहे, त्या बिझनेस एंटिटीमध्ये कसा बिझनेस होतो, त्यांचे मिनिंग काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण आता बघायला चालू करणार आहोत. तर आता आपण काय करणार आहे, पहिला पॉईंट आहे सोल ट्रेडिंग कन्सर्न. सगळ्यात पहिल्यांदा अस्तित्वात आलेली गोष्ट, बिझनेस मधली सगळ्यात पहिल्यांदा अस्तित्वात आलेली गोष्ट म्हणजे काय, सोल ट्रेडिंग कन्सर्न. सोल ट्रेडिंग कन्सर्न इज अ फॉर्म ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. इट इज ओन, मॅनेज अँड कंट्रोल बाय वन पर्सन. काय होय, हा बिझनेस कसा मॅनेज केला जातो, ओनली वन पर्सन हा बिझनेस मॅनेज करत असतो. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज वन मॅन बिझनेस. ह्या बिझनेसमधले जे काही डिसिजन असतील बिझनेस चालवताना, की बाबा कोणाकडनं लोन घ्यायचं आहे, कोणाकडनं माल परचेस करायचा आहे, ही सगळी अथॉरिटी एकाच माणसाला असते आणि तोच माणूस सगळा बिझनेस रन करत असतो आणि त्या बिझनेसमधलं कॅपिटल पण स्वतः त्या माणसानं इंट्रोड्यूस केलेलं असतं. अ पर्सन हू कंडक्ट द बिझनेस इज कॉल्ड सोल ट्रेडर. त्याला काय म्हणतो आपण, सोल ट्रेडर असं म्हणतो. किंवा ह्या बिझनेसला आपण काय म्हणतो, सोल ट्रेडर म्हणतो किंवा प्रोप्रायटर पण असं म्हटलं जातं. त्या पर्सनला काय म्हटलं जातं, जो काही हा सोल प्रोप्रायटरी कन्सर्न चालवत असतो त्याला आपण काय म्हणत असतो, प्रोप्रायटर असं म्हणत असतो, बरोबर. नंतर काय आहे, त्याचे फीचर्स काय आहेत, आता आपण ते फीचर्स बघणार. आता सोल प्रोप्रायटरी ट्रेडिंग म्हणजे काय, आता उदाहरण द्यायचं झालं तर तुमच्या घराच्या जवळचं कोणाचं किराणा मालाचं दुकान घ्या. तो काय, एक माणूस बसलेला असतो, तो आपल्या ओळखीचा असतो. त्यानं काय केलंय, दुकान एक टाकलंय, तोच स्वतः पैसे कलेक्ट तोच करतो, तोच तुम्हाला सामान आणून देतो, बरोबर.
म्हणजे सगळी कामं एकटाच करत असतो, की बाबा जरी कुठनं माल आणायचा त्याची ऑर्डर पण तोच देत असतो. ही झाली सोल ट्रेडिंग कन्सर्न, की बाबा एकट्यापुरतं, की बाबा तो एकटाच त्या बिझनेसमध्ये काम करत असतो. तर त्याचे फायदे काय आहेत, फीचर्स काय आहेत आता ते आपण बघू. देअर इज नो सेपरेट लॉ ऑर ॲक्ट गव्हर्निंग सोल ट्रेडिंग कन्सर्न, बट इट हॅज टू फॉलो ऑल द लॉज ऑफ लँड. म्हणजे काय, की सोल प्रोप्रायटरशिपला तुम्हाला ॲज अ ह्युमन म्हणून किंवा ॲज अ पर्सन म्हणून जे काही लॉज ॲप्लिकेबल होतात ह्या देशातले, ते सगळे लॉज तुम्हाला ॲप्लिकेबल होतात. पण हा बिझनेस करताना असं कुठलाही स्पेसिफिक सेपरेट लॉ नाही आहे. तुमच्याकडं काय कुठला सेपरेट लॉ नाही आहे, की ज्या लॉ खाली तुम्हाला हा बिझनेस रजिस्टर करता येतो. तुम्ही फक्त जे लोकल लॉज आहेत, लोकल लॉ जे ॲप्लिकेबल होतात त्याचं कंडिशन फुलफिल केली, की तुम्ही तुमचा सोल प्रोप्रायटरी बिझनेस ॲक्ट करू शकता. बाकीच्या बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे ॲक्ट ॲप्लिकेबल होतात. सोल ट्रेडिंग प्रोप्रायटरशिप सोडून बाकी सगळीकडं प्रत्येकाची एक स्पेसिफिक ॲक्ट आहे. सोल ट्रेडिंग कन्सर्नलाच कुठला ॲक्ट ॲप्लिकेबल होत नाही. सोल ट्रेडिंग कन्सर्न हॅज ओनली वन ओनर. म्हणजे काय, मालक किती, एकच आहे. सोल ट्रेडिंग कन्सर्नला मालक किती, ओनली वन ओनर. कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट बाय सोल ट्रेडर इज व्हेरी स्मॉल. मी तुम्हाला सांगितलं आता किराणा मालचं उदाहरण, त्याचं किराणा मालचं उदाहरण आणि रिलायन्स मार्टमधलं आपलं उदाहरण. रिलायन्स मार्टमध्ये किती मोठा स्टॉक भरलाय आणि आपलं जे किराणा मालाचं दुकान आहे घराच्या शेजारचं त्याच्यातला माल किती, तर ते कॉम्प्रोमाइज होत नाही. म्हणजे का, तर त्याच्याकडे जी कॅपिटलची रिक्वायरमेंट आहे त्यानुसार तो काय करत असतो, बिझनेसमध्ये पैसे टाकत असतो. त्यामुळे जी काही कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन आहे बाय सोल ट्रेडर इज व्हेरी स्मॉल. ते काय व्हेरी स्मॉल आहे. कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन काय असतं त्यांचं, व्हेरी स्मॉल असतं. देअर इज नो डिव्हिजन ऑफ प्रॉफिट ऑर लॉस ॲज देअर इज अ सिंगल ओनर. त्याला काय, तुमचं जर सिंगल ओनर नसेल तर त्या केसमध्ये काय होणार आहे, तुमचं डे टू डे ॲक्टिव्हिटीनुसार काय होणार आहे, जो काही प्रॉफिट आहे तुमचं, नो डिव्हिजन ऑफ प्रॉफिट. जर समजा पार्टनरशिप आहे, जसं मी मागाशी सांगितलं, पार्टनरशिपमध्ये काय होणार आहे, तुमचे प्रॉफिट काय होणार आहे, डायल्यूट होणार आहे. तुमचा रेशो ठरलेला असतो इक्वल रेशोमध्ये. मग 100 रुपये आले तर 50 रुपये एका पार्टनरला, 50 रुपये एका पार्टनरला. तर तसं सोल प्रोप्रायटरशिपमध्ये होत नाही. तसंच पुढचा पॉईंट आहे, ऑल डिसिजन्स ऑफ बिझनेस आर टेकन बाय सोल ट्रेडर्स. जे काही बिझनेस डिसिजन्स आहेत हे सगळे बिझनेस डिसिजन्स कोण घेत असतं, सोल ट्रेडर किंवा जो काही प्रोप्रायटर आहे, जो ओनर आहे. बरोबर का, तर ओनली वन ओनर आहे. कोणाला, सोल ट्रेडिंग कन्सर्नला ओनली वन ओनर आहे. तर तोच ओनर ऑल डिसिजन, सगळे बिझनेस डिसिजन काय घेत असतो, तो स्वतः घेत असतो. द प्रोप्रायटर, बघा इथं आलाय वर्ड, द प्रोप्रायटर कॉन्सेप्ट त्यांनी सोल ट्रेडर दिलेला आहे. मी जे मागापासून म्हणत होतो की सोल ट्रेडरचा दुसरा शब्द जो प्रोप्रायटर आहे तो त्यांनी इथं आता यूज केलेला आहे. कॅन इन्शुअर मॅक्झिमम बिझनेस आणि बिझनेस सिक्रेसी. सिक्रेसी म्हणजे काय, जे काय तुमचं ट्रेड बिझनेसचे सिक्रेट्स आहेत किंवा बिझनेसमधल्या बऱ्याच गोष्टी ज्या तुम्हाला दुसऱ्याबरोबर शेअर करायच्या नाहीत, अशा बिझनेसमधल्या ज्या गोष्टी ह्या तुम्ही इथं काय करू शकता, हाईड करू शकता. बिझनेसमधले जे गुडविल आहे, उदाहरण घ्यायचं तर चितळे, चितळ्यांची जी भाकरवडी, त्याचं जे काही रेसिपी आहे ती रेसिपी त्यांनी काय ठेवली, सिक्रेट ठेवली. का, तर फक्त घरातलेच लोक ह्या बिझनेसमध्ये काम करतात. म्हणून त्यांनी जी काही बिझनेस आहे, जी काही सिक्रेसी आहे ती त्यांनी तिथं मेंटेन केलेली. द लॅबिलिटी ऑफ सोल ट्रेडर इज अनलिमिटेड. जी काही लॅबिलिटी आहे ती लॅबिलिटी काय, सोल ट्रेडरची काय, इज अनलिमिटेड. ती काय लॅबिलिटी आहे, अनलिमिटेड लॅबिलिटी आहे. दिस बिझनेस डज नॉट एन्जॉय अ सेपरेट लिगल स्टेटस. त्यांना काय सेपरेट लिगल एंटिटी म्हणून ट्रीट केलं जात नाही. का, लिगल स्टेटस का नाही आहे, कारण तिथं देअर इज नो सेपरेट लॉ. बरोबर, त्यांना ऑर ॲक्ट, त्यांना कुठला सेपरेट लॉ किंवा ॲक्ट ॲप्लिकेबल होत नाही. त्यामुळे त्यांचं काय सेपरेट लिगल स्टेटस ॲज सच काहीही नसतं. सोल ट्रेडिंग कन्सर्न इज नॉट सुटेबल फॉर लार्ज स्केल बिझनेस ऑपरेशन. जर तुमचे बिझनेस ऑपरेशन्स हे मोठ्या प्रमाणावर असतील तर त्या केसमध्ये काय, तुम्हाला सोल ट्रेडिंग कन्सर्न ही काय सुटेबल नाही आहे. जेव्हा तुमचा बिझनेस हा खूप मोठ्या प्रमाणावर होणारा असतो तेव्हा तुम्हाला सोल ट्रेडिंग कन्सर्नचा काय होतो, उपयोग होत नाही. तर अशा रीतीनं आपण पहिला पॉईंट काय, सोल ट्रेडिंग कन्सर्न म्हणजे काय हे बघितलेलं आहे. नंतर सोल ट्रेडिंग नंतर इंडियात ही जी कन्सेप्ट आहे जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस, ही कन्सेप्ट फक्त
इंडियामध्ये आहे किंवा एशियन कंट्रीमध्ये इंडिया, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश ह्या ठिकाणी आपली ही जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस किंवा जे काही ॲक्ट आहेत त्यानुसार ही कन्सेप्ट फक्त आपल्या इंडियन कॉन्टिनेंटल्समध्ये काय फक्त अवेलेबल आहे. ही ऑल ओव्हर वर्ल्ड कुठेही यूज केली जाते. इंडियात मोस्ट ऑफ द टाइम ही जास्त यूज कुठं होती तर इंडियात ही यूज होत असते. जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेसेस वेन अ हिंदू अनडिवायडेड फॅमिली. आता हिंदू अनडिवायडेड फॅमिली म्हणजे कोण? तर आता जर तुम्ही बघितलं तर अशी फॅमिली आपण जे म्हणायचो आधी की जॉईंट फॅमिली आहे ह्यांची, की बाबा आजोबा, नंतर काय त्यांची मुलं, चुलत भावंड असे सगळे मिळून एकत्र राहतात. किंवा जरी छोट्या प्रमाणावर म्हटलं तर आजोबा, वडील, काका, अ, पुतण्या, म्हणजे हे जे काही रिलेशन आहेत सगळे ते त्यांना काय म्हटलं जातं? हिंदू अनडिवायडेड फॅमिली, की ज्यांचे सगळे बिझनेस एकाच घरातनं चालतात आणि जे काही आजोबा आहेत सगळे डिसिजन कोण घेतं? आजोबा हेच डिसिजन घेतात. किंवा बाबा वडील घेत असतील, वडील, त्यांची मुलं, त्यांच्या बायका, मुलांच्या बायका, नंतर जे काही त्यांची नातवंड असतील हे सगळे जे मिळून बिझनेस करतात त्याला काय म्हटलं जातं? हिंदू अनडिवायडेड फॅमिली असं म्हटलं जातं. वेन हिंदू अनडिवायडेड फॅमिली कंडक्ट्स बिझनेसेस, त्यांचा जो काही बिझनेस असेल इन हेरिटेटेड बाय इट इनहेरिटेटेड बाय इट ॲज पर हिंदू लॉ. म्हणजे बघा आता हिंदू जॉईंट फॅमिली कशानुसार रजिस्टर करावी लागते तुम्हाला? ॲज पर हिंदू लॉ. इट इज कॉल्ड अ जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस. त्याला काय म्हणतो आपण? जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस असं म्हणतो. इट एक्झिस्ट ओनली इन इंडिया. इट इज गव्हर्न बाय हिंदू सक्सेशन ॲक्ट 1956. म्हणजे जो काही हिंदू लॉ आहे तो कुठला लॉ ॲप्लिकेबल आहे तुमच्या जर बिझनेससाठी जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस जर तुम्हाला एस्टॅब्लिश करायचा असेल तर तुम्हाला काय होतोय? हिंदू सक्सेशन ॲक्ट 1956 ह्या ॲक्ट खाली तुम्ही ही फर्म एस्टॅब्लिश करू शकता. फीचर्स, बरोबर, ह्याचे फीचर्स काय आहेत? आता हे आपल्याला फीचर्स बघायचे आहे. मेंबरशिप इन द जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस इज बाय बर्थ ओनली. तुम्हाला जर ह्या बिझनेसमध्ये जॉईंट हिंदू फॅमिलीच्या बिझनेसमध्ये जर तुम्हाला मेंबर व्हायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय आहे? तुम्ही इज बाय बर्थ ओनली. जर तुमचा जन्म त्या घरात झाला तरच तुम्ही त्या फॅमिलीचा मेंबर होऊ शकता. एव्हरी चाइल्ड बॉर्न इन द फॅमिली बिकम अ मेंबर. म्हणजे जसजशी ज्यांची मुलं वाढत जातील त्या सगळ्यांना काय होतं? हिंदू जॉईंट फॅमिलीमध्ये ॲटोमॅटिकली मेंबर म्हणून ट्रीट केलं जातं. जो काही मेन ओनर आहे त्याला काय म्हटलं जातं? त्याला कर्ता असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? कर्ता असं म्हटलं जातं. द हेड ऑफ फॅमिली इज नोन ॲज कर्ता. जो काही मेन डिसिजन ओनर आहे किंवा एखाद्या घरातला डिसिजन असतो की तो कोण आहे त्याला काय म्हटलं जातं? कर्ता असं म्हटलं जातं ॲज पर हिंदू सेसेशन ॲक्ट. ओनली मेंबर ऑफ फॅमिली, अदर मेंबर्स ऑफ फॅमिली आर कॉल्ड को पॅरेंट्स असं त्यांना म्हटलं जातं. नंबर ऑफ मेंबर्स, देअर इज नो लिमिट ऑफ ऑन मॅक्झिमम और मिनिमम नंबर ऑफ मेंबर्स. म्हणजे काय? देअर इज नो लिमिट ऑन मिनिमम अँड मॅक्झिमम नंबर ऑफ मेंबर्स. मेंबर्सचं जे काही रिपोर्टिंग आहे तर कितीही मेंबर्स ह्या फॅमिलीमध्ये इन्क्लूड होऊ शकतात. ऑल फॅमिली मेंबर्स आर एंगेज इन द बिझनेस. सगळे मेंबर्स काय त्या बिझनेसमध्ये एंगेज पाहिजे की बाबा प्रत्येकजण सेमच बिझनेस करतोय त्याला काय म्हटलं जातं? त्यांना तुम्हाला जॉईंट फॅमिलीचे मेंबर असं म्हटलं जातं. सगळ्यांनी मिळून काय केलं जातं? डिसिजन घ्यावे लागतात. तसंच पुढचा पॉईंट काय आहे? तर पुढचा पॉईंट आहे तुमचा तो म्हणजे लायबिलिटी ऑफ कर्ता इज अनलिमिटेड. म्हणजे जो काही कर्ता आहे, जर समजा उद्या बिझनेसमध्ये लॉस झाला तर सगळी रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची असते? जो काही कर्ता आहे, जो काही हेड ऑफ द फॅमिली त्याची सगळी रिस्पॉन्सिबिलिटी असते की बाबा बिझनेसमध्ये लॉस झाला, प्रॉफिट झाला. प्रॉफिट जरी झाला तर तो अख्ख्या फॅमिली डिस्ट्रीब्यूट करायचं काम पण कोणाचं असतं? कर्त्याचंच असतं किंवा त्याला आपण काय म्हणतो? हेड ऑफ द फॅमिली जो आहे तोच डिसिजन घेत असतो. द लायबिलिटी ऑफ को पेरेंट्स इज लिमिटेड. बाकीचे जे काही मेंबर्स आहेत त्यांची लायबिलिटी काय? त्यांची लायबिलिटी लिमिटेड आहे. त्यांची लायबिलिटी काय? लिमिटेड आहे. पण जो काही कर्ता आहे त्याची लायबिलिटी काय? आपल्या कर्त्याची लायबिलिटी काय?
अनलिमिटेड लायबिलिटी आहे. कर्ता इज अ मॅनेजर, कंट्रोलर अँड कोऑर्डिनेटर ऑफ द बिझनेस. म्हणजे जो काही करताय तो काय करत असतो, जो काही बिझनेस आहे तो मॅनेज करणं, कंट्रोल करणं आणि कोऑर्डिनेट करणं सगळ्या पार्टीज बरोबर, ह्याचं काम कोण करत असतो, कर्ता करत असतो. तसंच काय आहे की कर्ता इज बिईंग द सोल डिसिजन मेकर कॅन टेक क्विक डिसिजन. जसा एकच डिसिजनची पॉवर जर एका व्यक्तीकडे असेल तर पटापट डिसिजन व्हायला मदत होत असते. म्हणजे सोल डिसिजन मेकर्स कॅन टेक अ क्विक डिसिजन. जर जे काही अर्जंट डिसिजन घ्यायचे आहेत त्यासाठी काय करू शकता तुम्ही, कर्ता म्हणून ॲज अ ॲडमिशन घेऊ शकता. The profit sharing ratio keeps on changing depending upon the birth and dates in the family. जो काही प्रॉफिट शेअरिंग आहे तुमचा तो तुम्हाला मेन्शन करावा लागतो. तो कीप ऑन चेंजिंग डिपेंडिंग अपॉन बर्थ अँड डेट्स इन द फॅमिली. जर जे काही फॅमिलीमध्ये नवीन माणसं ॲड होणार आहेत, कोणाची जन्म होणार आहे, कोणी एक्सपायर होणार आहे, तर ह्यानुसार ह्या सगळ्या गोष्टी काय होत असतात, चेंज होत असतात. हिंदू अनडिवायडेड फॅमिली फक्त इंडियातच बघायला भेटते. ही कन्सेप्ट जगात बाकी कुठेही नाही. बरोबर. ह्याचा इंडियात इंडियानुसार तुम्ही फॅमिली करू शकता. मोस्ट ऑफ द बाकीच्या कंट्रीजमध्ये जर तुम्ही इंटरनॅशनली कधी बघायला गेला तर इंटरनॅशनली मोठमोठ्या फॅमिलींची काय असते, ट्रस्ट असते. त्यांची स्वतःची काय असते, प्रायव्हेट ट्रस्ट असते, त्या थ्रू ते बिझनेस करत असतात. पण इंडियात हा एक वेगळा कन्सेप्ट फक्त इंडियातच बघायला भेटतो तुम्हाला, की ज्या काही जॉईंट फॅमिलीज होत्या आपल्या, त्या जॉईंट फॅमिलीजनं काय हे जे काही बिझनेस आहेत हे बिझनेस करत होते. त्यांना आपण काय म्हणतो, हिंदू अनडिवायडेड फॅमिली असं म्हणतो. इट विल ट्रीटेड ॲज अ जस्ट आर्टिफिशियल पर्सन. म्हणजे जर हिंदू अनडिवायडेड फॅमिलीमधला जर तुम्ही बिझनेस करत असला तर ह्या ॲक्ट खाली त्या हिंदू अनडिवायडेड फॅमिलीचं काय येतं, पॅन कार्ड वेगळं येतं, त्याचा इन्कम टॅक्स रिटर्न वेगळा जात असतो. बरोबर. म्हणजे तुमचे इंडिव्हिज्युअलचे पॅन कार्ड, इंडिव्हिज्युअलचे बिझनेस हे वेगळे, प्लस तुमचे हिंदू अनडिवायडेड फॅमिलीमध्ये तुम्हाला एक ॲडिशनल आर्टिफिशियल पर्सन म्हणून ही फॅमिली ट्रीट होते. म्हणजे घरात विचार करा, जर बिझनेस करत असला तर एक तुम्हाला आर्टिफिशियल पर्सन तुम्हाला फ्रीली भेटतो, की जो वेगवेगळे बिझनेस करू शकतो. त्याला आपण काय म्हणतो, हिंदू अनडिवायडेड फॅमिली असं म्हटलं जातं. तर अशा रीतीनं आपण काय बघितले, आज 2 प्रकार बघितले. एक म्हणजे सोल ट्रेडिंग कन्सर्न, त्याला आपण प्रोप्रायटरी फर्म असंही म्हणतो, किंवा जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस, की ह्याच्यात जे काही बिझनेस आहेत ते जॉईंट फॅमिलीनं केलेले जातात. बरोबर. तर ह्या केसमध्ये काय झालंय, आपले जे काही बिझनेस आहेत हे बिझनेस आपण इथं केलेले आहेत. तर अशा रीतीने आपण आता इथं थांबू. पार्टनरशिप हा जो काही पॉईंट आहे, हा पॉईंट आपण पुढच्या लेक्चरला कव्हर करून घेऊ. कोणाला काही शंका आहे का ह्याच्यात आत्तापर्यंत?